आणि आता एक महत्त्वाची बातमी नीरव मोदी संदर्भात। नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। वेस्टमिन्स्टर कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे नीरव मोदी। नीरव मोदीला भारतामध्ये आणण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आलेला आहे। वेस्टमिन्स्टर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। 26 एप्रिल पर्यंत त्यामुळे नीरव मोदी जेलमध्येच राहणार आहे। लंडनमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। निखिला, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 13,000 कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी भारतातून फरार झाला होता। सलग दुसऱ्यांदा लंडन कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला। नक्कीच नीरव मोदी यांच्या अडचणीत मोठी वाढ ही म्हणावी लागेल। इतकंच नाही तर भारताने देखील आपली विशेष जी टीम आहे नीरव मोदीच्या विरोधात जे घोटाळ्याचे पुरावे आहेत ती टीम देखील लंडनमध्ये दाखल झालेली आहे। आज ती टीम देखील या कोर्टात होती। अनेक पुरावे, अतिरिक्त पुरावे जे आहेत नीरव मोदीच्या विरोधातले आज कोर्टात देखील देण्यात आले आणि त्यामुळेच कदाचित नीरव मोदी याला दुसऱ्यांदा हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। एकंदरीत बघितलं तर पुन्हा एकदा नीरव मोदीला आज या जामीन अर्ज फेटाळल्यामुळे पुन्हा एकदा कस्टडीमध्ये राहावं लागणार आहे। निखिला, याच दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नीरव मोदी चांगलेच वैतागला होता। त्यानंतर त्याच्या वकिलाशी देखील वाद देखील घातले असल्याची माहिती आता मिळते। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर अजून काही दिवस तरी नीरव मोदी याला कस्टडीतच राहावं लागणार आहे। धन्यवाद राहुल, एकूणच माहितीबद्दल। नीरव मोदीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावलाय, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे। लंडनच्या जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली। 26 एप्रिल पर्यंत तो जेलमध्ये राहील। पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातला सगळ्यात मोठा आरोपी आहे नीरव मोदी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।